सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साकेगाव ग्रामपंचायत मध्ये सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान काही नागरिक आणि प्रतिनिधी महत्त्वाच्या कामासाठी साकेगाव ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता शासकीय कामकाजाची वेळ असल्याने कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असणे अपेक्षित होते। मात्र मुख्य कार्यालयात प्रवेश करताच संपूर्ण आवारात शुकशुकाट होता। कार्यालयाची पाहणी केली असता तेथे उपस्थित असलेला एक कर्मचारी की अनधिकृत व्यक्ती चक्क सोफ्यावर झोपलेला आढळून आला, तर दुसरीकडे उपस्थित असलेला व्यक्ती हा घंटागाडीवरील ड्रायव्हर होता। त्याची ड्युटी संपल्यामुळे तो तिथे विश्रांती घेत बसला होता। जेव्हा या सर्व प्रकाराबाबत येथे विचारणा करण्यात आली तेव्हा समाधानकारक उत्तर देण्याऐवजी चालढकल करण्यात आली आहे। जनतेच्या पैशांवर कर्मचाऱ्यांची सुस्ती, ग्रामीण भागातील नागरिकांना दाखले, पाणीपट्टी, कर आकारणे किंवा इतर शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीमध्ये वारंवार चक्रा माराव्या लागतात। एकीकडे सर्वसामान्य नागरिक भर उन्हात कामासाठी ताटकळत उभे राहतात, तर दुसरीकडे जनतेच्या करारातून पगार घेणे कर्मचारी शासकीय वेळेतच कार्यालयाला विश्रामगृह बनवून झोपा काढत आहे। या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून साकेगावच्या नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर आणि ग्रामसेवकांवर दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ।